Good morning, everybody. Good morning, sir. Okay, we are going to deal with lecture. Attendance खूप कमी आहे. So we are dealing with the content of marketing plan. So last time we have seen these contents of this marketing plan. That is the executive summary, current marketing situation, threats and opportunity analysis, objectives and issues, marketing strategy, action programs, budgets and controls. So we will see one by one. Executive summary. The executive summary is the opening section of the marketing plan. That means your marketing plan starts with this executive summary. Okay, so it presents a summary of main goals and recommendations to be presented in the plan. म्हणजे ज्या प्लॅनमध्ये आपल्याला जे काही घ्यायचं आहे, आपले गोल्स असतील, मिशन असेल, विजन असेल, किंवा आपल्याला जे काही काम करायचं असेल त्याच्यातली थोडक्यात एक समरी असते. ओके, टू बी प्रेझेंट इन द प्लॅन म्हणजे पूर्ण प्लॅनमध्ये आपण जे काही करणार आहोत ते सगळं त्याच्यामध्ये एक समरीच्या स्वरूपात आपल्याला ते मेन्शन करायचं असतं. वी हॅव टू प्रेझेंट दॅट अकॉर्डिंगली. द एक्झिक्युटिव्ह समरी हेल्प्स टॉप मॅनेजमेंट टू लोकेट द प्लॅन्स मेजर पॉईंट क्विकली. मग ह्या एक्झिक्युटिव्ह समरीचा फायदा असा होतो की वी आर एबल टू थरोली टेक द रिव्ह्यू ऑफ ऑल मेजर पॉईंट्स. ओके, क्विकली. Also, a table of contents should follow the executive summary. Then a table of content comes after immediate after that executive summary. मग एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये काय होतं की ओव्हरऑल तुम्ही त्या मार्केटिंग प्लॅनमध्ये काय करणार आहात, ओके, त्याच्यामध्ये मेजर कुठले कुठले मेन पॉईंट कवर झालेले आहेत जेणेकरून एनी इफ देअर इज एनी थर्ड पर्सन ही शुड एबल टू नो व्हॉट इज देअर इन द मार्केटिंग प्लॅन. म्हणजे पूर्ण मार्केट प्लॅन फॉलो करण्याच्या ऐवजी पाहण्याच्या ऐवजी फक्त त्या एक्झिक्युटिव्ह समरीमधून त्या प्लॅनमध्ये काय आहे हे कळतं बाय रेफरिंग ओनली एक्झिक्युटिव्ह समरी. ओके, सो मग त्याला पूर्ण प्लॅनमध्ये काय आहे ते आयडिया येऊन जाते. आणि काही ठिकाणी ज्यांना आयडिया आली तर ते पूर्ण पाहण्याची पण गरज नसते की सपोज हा रिपोर्ट आहे किंवा प्लॅन आहे मार्केटिंगचा, आपल्याला अशा अशा ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, मग त्याच्यातले मेन मेन पॉईंट्स, हायलाइटेड पॉईंट्स किंवा फोकस जो असेल तो सगळं त्याच्यामध्ये लिहिलेला असतो, प्रेझेंट केलेला असतो. देन करंट मार्केटिंग सिच्युएशन. द करंट मार्केटिंग सिच्युएशन इज द फर्स्ट मेजर सेक्शन ऑफ द प्लॅन. इट डिस्क्राइब्स द टार्गेट मार्केट अँड द कंपनीज पोझिशन देअर इन. मग ह्या मार्केटिंग प्लॅनमध्ये काय असतं की ओव्हरऑल मार्केटिंग सिच्युएशन काय आहे, करंट मार्केटिंग सिनेरिओ काय आहे, व्हॉट इज गोईंग ऑन इन द मार्केट. मग त्याचं इंटरनल एन्व्हायरमेंट असेल, एक्सटर्नल असेल, मार्केटिंगमधले कॉम्पिटिटर्स असतील, मेजर प्लेयर्स कुठले आहेत ते कळतं. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्या कंपनीची पोझिशन काय आहे, आपलं टार्गेट मार्केट कोण आहे. टार्गेट मार्केट म्हणजे आपले प्रोबेबल कस्टमर्स कुठले आहेत, कुठल्या कस्टमरला आपल्याला टार्गेट करायचं आहे, आणि कंपनीची पोझिशन त्या मार्केटमध्ये काय आहे. मग ते मार्केट जॉग्राफिकल वेगवेगळं असू शकेल, म्हणजे जॉग्राफिकल बेसिसवरती असेल किंवा काय असेल. म्हणजे समजा अहमदनगरमधलं असेल किंवा महाराष्ट्रातलं असेल किंवा इंडियातलं असेल लाईकवाईज. सो यू हॅव टू फायनलाइज दॅट टेरिटरी अँड अकॉर्डिंगली यू हॅव टू आयडेंटिफाय द पोझिशन ऑफ दॅट कंपनी, की आपली कंपनी कुठल्या पोझिशनला आहे आणि कॉम्पिटिटर्स कुठले आहेत ह्या गोष्टी देखील पाहता आलं पाहिजे. आणि व्हॉट इज द करंट मार्केटिंग सिनर. समजा आता कोरोना पॅन्डेमिक चालू आहे, त्या पॅन्डेमिकमध्ये त्याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे तुमच्या कंपनीच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर अँड ऑल लाईक दिस. This section contains information about the market, product performance, competition, distribution. मग ह्या मार्केटमधल्या ह्या ज्या सगळ्या ओव्हरऑल तुम्हाला स्टडी तो करणं गरजेचं आहे की ओव्हरऑल मार्केटची इन्फॉर्मेशन काय आहे, मार्केटमध्ये काय चालू आहे, दॅट इज करंट सिनेरिओ, करंट ट्रेंड्स. देन प्रॉडक्ट परफॉर्मन्स, व्हॉट अबाउट युअर प्रॉडक्ट्स, की त्या प्रॉडक्ट्स तुमच्या अपेक्षेप्रमाणे सेल करतो आहे का नाही आहे. नंतर प्रॉडक्टची पोझिशन काय आहे, वेदर कंपनी कन्झ्युमर्स लाईक युअर प्रॉडक्ट ऑर नॉट. आणि इफ देर आर एनी कंप्लेंट्स रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट, व्हॉट आर दॅट कंप्लेंट यू हॅव टू सॉर्ट आउट. म्हणजे त्या ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ दॅट प्रॉडक्ट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन कॉम्पिटिशन, मार्केटमध्ये किती किती मेजर प्लेयर आहेत, ओव्हरऑल कॉम्पिटिशन कशी आहे, त्या कॉम्प्युटरचे प्रॉडक्ट कसे आहेत, व्हॉट इज द रिस्पॉन्स ऑफ द कन्झ्युमर टू दॅट प्रॉडक्ट. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. अँड अबाउट द डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. मग डिस्ट्रीब्युशन चॅनल कुठले कुठले आहेत, त्यांचा सेल कसा आहे, ते टार्गेट अचीव करतं का नाही, वेदर दे आर प्रॉफिटेबल ऑर नॉट. ओके, तुमच्या प्रॉडक्टचं सर्क्युलेशन प्रॉपर होतं का नाही आहे. सो ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस रिगार्ड. दॅट इज द करंट मार्केटिंग सिच्युएशन. So you should be very keen regarding that. Then in this also market description, it defines that the market including major market segments.
The market planner estimates market size as a whole and segments for the few preceding years, and then reviews customer needs and factors in the marketing environment that may influence the customer purchasing. म्हणजे कस्टमर पर्चेसिंग पॉवर किंवा कन्झ्युमर्स बाईंग बिहेवियर ह्या गोष्टी देखील याच्यामध्ये स्टडी केल्या जातात. मग त्याच्यामध्ये मेजर मार्केट सेगमेंट्स कुठले कुठले आहेत. समजा नगरमध्ये तुमचं टार्गेट मार्केट कुठलं आहे, कुठल्या एरियातून जास्त सेल भेटतो आहे. सो यू हॅव टू थिंक ऑन दिस की डिफरंट सेगमेंट करायचे ऑन द बेसिस ऑफ जॉग्राफिकल एरिया ऑल्सो. मग तालुका वाईज असेल किंवा मग अर्बन रूरल एरिया असेल. सो यू हॅव टू सेगमेंट लाईक दिस. ओके. अँड ऑल्सो यू हॅव टू एस्टिमेट द मार्केट साईज. Okay, what is your probable market size as a whole and as a segment wise for a preceding year. For you have to make planning for future. Okay, so you have to set target accordingly. की मग तुमच्यामध्ये मार्केट साईज किती आहे, वेगवेगळे सेगमेंट कसे कसे आहेत, कुठले सेगमेंट प्रॉफिटेबल आहे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. ओके. सो ऑल्सो यू हॅव टू आयडेंटिफाय द कस्टमर नीड्स अँड फॅक्टर्स विच हॅव इम्पॅक्ट ऑन द कन्झ्युमर्स बाईंग बिहेवियर ऑर पर्चेसिंग पॉवर. मग अशा कुठले फॅक्टर्स आहेत की समजा आता राईट नाऊ ड्यू टू कोरोना मेनी पीपल हॅज फेसिंग फायनान्शियल प्रॉब्लेम्स. की त्यांची सॅलरी कट झालेली असेल, जॉब गेलेले असेल, त्याच्यामुळे त्यांच्या पर्चेसिंग पॉवरवरती इम्पॅक्ट पडलेला आहे. मग बाईंग बिहेवियर चेंज झालेला आहे की दे आर फोकसिंग ऑन ओनली डेली नेसेसिटीज. त्यांनी अनावश्यक खर्च कमी केलेला आहे. सो त्यांचं शॉपिंग असेल किंवा जे बिहेवियर असेल पर्चेसिंगचं त्याचं टोटली चेंज झालेलं आहे ड्यू टू देअर फायनान्शियल कॅपॅसिटीज अँड ऑल दिस थिंग्स. सो हे मार्केट डिस्क्रिप्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग दिस करंट मार्केटिंग सिच्युएशन फॉर मार्केटिंग प्लॅन. मग तुम्हाला मार्केटिंग प्लॅन तयार करताना करंट मार्केटिंग सिच्युएशन काय आहे ती तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे, स्टडी करायची आहे. देन नेक्स्ट इज अबाउट द प्रॉडक्ट रिव्ह्यू. इट शोज सेल्स, प्राईस, ग्रॉस मार्जिन ऑफ द प्रॉडक्ट लाईन्स, मेजर प्रोडक्ट. प्रॉडक्ट रिव्ह्यूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात की तुमचा ओव्हरऑल सेल कसा आहे, प्राईस किती आहे प्रॉडक्टची, ग्रॉस मार्जिन किती आहे, MRP वगैरे काय आहे, आणि तुमची प्रॉडक्ट लाईनचा मेजर प्रॉडक्ट्स कुठले कुठले आहेत, म्हणजे तुमचा हॉट सेलिंग प्रॉडक्ट कुठला आहे लाईकवाईज. ह्या गोष्टीचा स्टडी करून तुम्हाला त्याप्रमाणे मार्केट प्लॅन करणं गरजेचं आहे. सो हॅव टू टेक द ब्रीफ व्ह्यू ऑफ दिस प्रॉडक्ट. ओके. देन रिगार्डिंग कॉम्पिटिशन, it identifies the major competitors and evaluates their strategies for product quality, pricing, distribution and promotion. It also shows the companies and each of the competitors present market share. मग कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला मार्केटमध्ये टोटल किती मेजर प्लेयर्स आहेत, किती कॉम्पिटिटर्स आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. देन वी हॅव टू इव्हॅल्युएट देअर मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. मग त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज कुठल्या कुठल्या आहेत, मग त्यांचं 4P संदर्भात म्हणजे मार्केटिंग मिक्स आहेत, 7Ps असतील किंवा 4Ps असतील, त्याच्या संदर्भात त्यांच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत रिगार्डिंग प्रॉडक्ट क्वालिटी, प्राइसिंग, डिस्ट्रीब्युशन अँड प्रमोशन, ऑल दीज थिंग्स. यू हॅव टू स्टडी दिस, इव्हॅल्युएट दिस की वेदर दे आर इफेक्टिव्ह ऑर what else. Okay. So it also shows the companies and each of the competitors present market share. मग त्याच्यामध्ये काय होतं की कॉम्पिटिटर्स किती आहेत, त्यांचा प्रेझेंट मार्केट शेअर किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कळून येतात बाय स्टडिंग दिस करंट मार्केट सिच्युएशन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड रिगार्डिंग डिस्ट्रीब्युशन, इट डिस्क्राईब रिसेंट सेल्स ट्रेंड्स अँड चेंजेस इन द मेजर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. मग आता तुमचे जे मेजर डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे, जे तुमचं चॅनल सिस्टीम तुम्ही सेट केलेली आहे किंवा डिफाईन केलेली आहे, त्याच्यामध्ये रिसेंट सेल्स ट्रेंड्स काय आहेत, म्हणजे करंट ट्रेंड्स इन सेल्स. ओके. इफ देर आर एनी चेंजेस इन द चॅनल डिस्ट्रीब्युशन असेल तर ते कुठले आहेत, दॅट यू हॅव टू आयडेंटिफाय अँड accordingly you have to cope up with these things and then formulate your distribution strategies accordingly. मग तुम्हाला ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन चॅनल सिस्टीममध्ये काय ट्रेंड्स आलेले आहेत, ओके, सेल कसा आहे, काय आहे, ह्या गोष्टीचा स्टडी करून तुम्हाला त्याप्रमाणे करायचं आहे. आता हे मार्केटिंग प्लॅन करताना तुम्हाला अजून त्याच्यामध्ये थ्रेट्स आणि अपॉर्च्युनिटीज काय आहेत ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. जसं आपण SWOT अनालिसिसमध्ये अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट पाहतो, सेम लाईकवाईज की आपल्याला याच्यामध्ये थ्रेट्स काय आहे मार्केटिंग प्लॅन करताना रिगार्डिंग कंपनी, प्रोडक्ट अँड ऑल दिस थिंग्स ओव्हरऑल तुम्हाला त्याच्याला स्टडी करायचं आहे. सो इन दिस सेक्शन द प्लॅनर लिस्ट ॲज मेनी थ्रेट्स अँड अपॉर्च्युनिटीज ॲज अँटिसिपेटेड दॅट द प्रॉडक्ट माइट फेस. दिस सेक्शन enables the manager to anticipate important developments that might affect the company. मग आता याच्यामध्ये काही समजा आता मार्केट सिच्युएशनप्रमाणे काही थ्रेट्स असतील किंवा काही तुम्हाला आयडेंटिफाय झालेले असतील रिगार्डिंग दॅट प्रॉडक्ट ऑर माइट बी कॉम्पिटिटर्स अँड ऑल दिस थिंग्स. मग त्या इन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की बाबा थ्रेट्स काय काय आहे आपल्याला आणि व्हॉट माइट बी द प्रोबेबल अपॉर्च्युनिटीज दॅट यू हॅव टू आयडेंटिफाय. आणि याच्यामध्ये काय होतं की मॅनेजर काय करू शकतो, ही कॅन अँटिसिपेट इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट्स दॅट माइट अफेक्ट द कंपनी.
मग आपल्याला फ्युचरमध्ये लाँग टर्म प्लॅन करायचं असेल आणि ह्या जर थ्रेट्स आणि अपॉर्च्युनिटीज म्हणजे वेल इन ॲडव्हान्स आपल्याला आयडेंटिफाय झाल्या, तर वी कॅन डेफिनेटली प्लॅन फॉर डेव्हलपमेंट ऑफ दॅट कंपनी. जर तुला आधीच कळलं बाबा ह्या कमिंग फ्युचरमध्ये ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत, सो यू कॅन टेक दॅट चान्स, दॅट अपॉर्च्युनिटीज. ओके. देन an increase in the number of competitors and the introduction of new products are example of threats. म्हणजे आता समजा मार्केटमध्ये काही नवीन प्रॉडक्ट्स आलेले आहेत विथ द हेल्प ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज कॉम्प्युटर्सने आणलेले असतील आणि त्यांना जर जास्त रिस्पॉन्स भेटत असेल किंवा दे आर हॉट सेलिंग, सो दॅट माइट बी द थ्रेट टू युअर कंपनी. दॅट यू हॅव टू आयडेंटिफाय. म्हणजे कॉम्प्युटर्स वाढलेले आहेत, नवीन नवीन प्रॉडक्ट्स येत आहेत नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने, मग त्या ठिकाणी तुमच्या प्रॉडक्टचा सेल कमी होण्याची शक्यता आहे किंवा तुमच्या प्रॉडक्ट्सला थ्रेट असण्याची चान्सेस जास्त आहेत. ओके. आणि against that, in contrast, the improvement of economic condition and product innovation are the example of opportunities that have important implication for a marketer. याच्या अपोजिटमध्ये जर इनोव्हेशन आलेलं आहे, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि नवीन इकॉनॉमिक कंडिशन चांगल्या वाढतात. आता पॅन्डेमिक कंडिशन असल्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ नाही आहे. ओके. देर इज नो इम्प्रूव्हमेंट इन, अदरवाईज इट इज डिटोरेटिंग. म्हणजे आपल्यामध्ये डेव्हलपमेंट नाही आहे, ग्रोथ नाही आहे. पण त्याच्या उलट आपल्या याच्यामध्ये GDP आपला डाऊन होतो आहे. ओके. देर इज नो ग्रोथ ऑर नो इम्प्रूव्हमेंट इन आवर इकॉनॉमिक कंडिशन. मग तो एक थ्रेट आहे आपल्याला राईट नाऊ. पण आता कधी कधी काय होतं की देअर माइट बी इम्प्रूव्हमेंट इन इकॉनॉमिक कंडिशन असू शकतात आणि प्रॉडक्ट इनोव्हेशनमुळे आपल्याला काहीतरी नवीन नवीन अपॉर्च्युनिटी भेटू शकतात. सो वी हॅव टू टेक दिस ॲज अ अपॉर्च्युनिटी. देन थ्रेट्स अँड अपॉर्च्युनिटीज शुड बी केअरफुली ॲनलाइज from the company's standpoint so that managers might develop proper strategies to counter these threats and exploit these opportunities. मग आता त्याचं एक केअरफुली स्वॉट अनालिसिस जर केलेलं आहे, स्ट्रेंथ्स विकनेसेस तुमच्या पाहिल्यात, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स जर कन्सिडर केल्यात, तर कंपनी कॅन प्लॅन इन वेल ॲडव्हान्स आणि ही कॅन मेक द स्ट्रॅटर्जीज टू काउंटर दीज थ्रेट्स अँड कॅन ग्रॅब दीज अपॉर्च्युनिटीज. ओके. सो दॅट इज द इम्पॉर्टंट फॉर दिस कंपनी. मग अशा रीतीने मार्केटिंग प्लॅनिंगमध्ये हा एक कंटेंट जो आहे खूप महत्त्वाचा आहे की प्रोबेबल थ्रेट्स काय आहेत आणि अपॉर्च्युनिटीज काय आहेत त्याचा प्रॉपर आपण स्टडी करून कंपनीच्या फायद्यासाठी याचा कसा वापर करता येईल हे पाहिलं पाहिजे. मग थ्रेट जे आहे ते आधीच अँटिसिपेट केल्या तर आपण त्या थ्रेट्सला प्रॉपर सामोरं जाऊ शकतो. वी कॅन काउंटर अटॅक दॅट. आणि जर अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत त्या वेल ॲडव्हान्स आपल्याला कळाल्या तर वी कॅन प्लॅन फॉर दॅट. वी कॅन ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटीज. Then in this marketing plan we have to contain about these objectives and issues. The analysis of threats and opportunities lead the marketer towards setting objectives and consider issues that will affect them. The objectives should be stated in terms of goals the company would like to attain during the plans period. मग आता याच्यामध्ये तुम्ही थ्रेट्स अँड अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय केलेले आहेत, त्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह सेट केलेले आहेत. अँड रिगार्डिंग इफ देर आर सम इश्यूज यू हॅव टू कन्सिडर देम, what will be the impact of the same, okay, on these things. आणि जर ऑब्जेक्टिव्ह तुम्ही जर वेल ॲडव्हान्स तुम्ही सेट केलं इन टर्म्स ऑफ गोल की आमचे ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत, ह्या थ्रेट्स आहेत, हे अपॉर्च्युनिटीज आहे, अकॉर्डिंगली वी आर गोइंग टू प्लॅन. ओके. वी आर गोइंग टू सेट द गोल्स आणि कंपनी शूड अटेंड इट्स प्लॅन ड्युरिंग, म्हणजे जे तुमचे गोल्स आहेत कंपनीचे ते प्लॅनिंग पिरियडमध्ये तुम्हाला अटेंड करता येतात. सपोज यू हॅव टू प्लॅन की वी आर गोइंग टू डू दिस मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज फॉर नेक्स्ट 2 years or 5 years. ओके. सो तुम्ही तर हे गोल त्याप्रमाणे सेट केले तुमच्या थ्रेट्स आणि अपॉर्च्युनिटीज पाहून, तर मग तुम्हाला तो फायदा होतो की कंपनीचं वेल ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग करता येतं. दिस रायझेस अँड इम्पॉर्टंट इश्यूज. हाऊ कॅन मार्केट शेअर कॅन बी इन्क्रीज. मार्केटर शुड कन्सिडर द मेजर इश्यूज रिगार्डिंग इन्क्रीजिंग मार्केट शेअर. मग तुम्हाला हे जर महत्त्वाचे इश्यू लक्षात आले, तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलं, प्लॅनिंग प्रॉपर केलं, तर डेफिनेटली इट विल हेल्प हाऊ टू इन्क्रीज युअर मार्केट शेअर. म्हणजे आपलं मार्केट शेअर कसा वाढवता येईल याच्यावर तुम्हाला वर्कआउट करता येतं. ऑल्सो त्याच्यामधले काही मेजर इश्यूज असतील फॉर इन्क्रीजिंग मार्केट शेअर, टू डेफिनेटली हॅव टू वर्क ऑन दॅट. देन रिगार्डिंग मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज, मार्केटिंग स्ट्रॅटर्जीजमध्ये मॅनेजर आउटलाइन्स द ब्रॉड मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज ऑर गेम प्लॅन फॉर अटेंडिंग द ऑब्जेक्टिव्स. Marketing strategy is the marketing logic by which business unit hopes to achieve its marketing objective. आता मार्केटिंग स्ट्रॅटजीमध्ये काय आहे की तुमचं एक ब्ल्यूप्रिंट प्लॅन आहे की तुम्हाला काय करायचं आहे, काय काय ॲक्शन घ्यायची असेल किंवा काय काय स्ट्रॅटर्जीज तुम्हाला ठरवायच्या आहेत रिगार्डिंग 4 P's ऑफ मार्केटिंगचे 4 P's आहे.
मग त्याच्यामध्ये काय मार्केटिंग स्ट्रॅटेजी इज द मार्केटिंग लॉजिक बाय विच द बिझनेस युनिट होप टू अचीव इट्स मार्केटिंग ऑब्जेक्टिव्स. म्हणजे तुमचे मार्केटिंग ऑब्जेक्टिव्स आणि गोल्स काय काय आहेत ते कसे आपल्याला अचीव करता येईल याच्या संदर्भातलं जे प्लॅनिंग करायचं आहे त्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी असं म्हटलं. म्हणजे मार्केटिंग लॉजिक आहे थोडक्यात. मग तुमचे मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू इन्क्रीज द मार्केट शेअर, टू युअर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, दॅट इज युअर मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह. नंतर टू इन्क्रीज युअर कस्टमर बेस असेल किंवा काय जे असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत प्रमोशन ॲक्टिव्हिटीज असेल तर ह्या तुमच्या गोल झालेत. ते गोल अचीव करण्यासाठी तुम्ही जे काय स्ट्रॅटेजीज तयार करणार आहेत दॅट इज कॉल्ड ॲज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजीज किंवा तुमचे जे काय लॉजिक आहेत. सो इट कन्सिस्ट ऑफ स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज फॉर टार्गेट मार्केट्स, positioning, marketing mix and marketing expenditure levels. The marketing strategy should detail the marketing segments on which company will focus. ओके, तर मग याच्यामध्ये कंपनीचे गोल कुठले आहेत, तुमचं मार्केट सेगमेंट कुठलं आहे, टार्गेट कस्टमर कुठले आहेत, तुमचं मार्केटिंग मिक्सच्या संदर्भात काय स्ट्रॅटेजीज आहे, टार्गेट मार्केट पोझिशनिंग काय आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवून आणि व्हॉट इज युअर बजेट हे करून तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजीज फॉर्म्युलेट करायचे आहेत. अदरवाईज तुमचं बजेट कमी आहे आणि तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज करतायत, इट इज नॉट फिजिबल फॉर युअर कंपनी. सो यू हॅव टू प्लॅन अकॉर्डिंगली. तुमच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे फॉर्म्युलेट करताना तुमचं मार्केटिंग मिक्स कसं आहे, पोझिशनिंग काय आहे तुमचं, बजेट काय आहे, ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला आणि तुमचं मार्केट सेगमेंट काय आहे ह्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीज फॉर्म्युलेट करणं गरजेचं आहे. देन रिगार्डिंग ॲक्शन प्रोग्राम्स, marketing strategies should be translated into the specific action programs that will indicate what to do and when and by whom it will be done and its cost. The action plan indicates when activities will be started, reviewed and completed. मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुमचे स्पेसिफिक गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ज आहेत. दॅट यू हॅव टू फर्स्ट सेट युअर गोल्स अँड देन यू हॅव टू टेक सम स्पेसिफिक ॲक्शन्स अकॉर्डिंगली and you have to design the programs to achieve all these goals, okay, with the help of these strategies. Okay, मग आता याच्यामध्ये काय येतं की ॲक्शन प्लॅनमध्ये कोण द WH क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस रिगार्ड. ओके, म्हणजे व्हॉट टू डू म्हणजे व्हॉट इज युअर ॲक्च्युअल ॲक्शन प्लॅन, व्हॉट आर द ॲक्शन्स यू आर गोइंग टू बी टेक, वेन, दॅट इज रिगार्डिंग टू टाईम स्पॅन अँड by whom these activities will be conducted. Okay, that means who is the action taker. So and what will be the cost for the same. So all these things should become under these action programs. The action plan indicates when activities will be started, reviewed and completed. So there should be a track on these marketing programs, action programs, ki what is its starting point. Okay, you have to be reviewed from time to time whether it is on the right track or if there is any deviation. You have to identify that and you have to take the corrective action, and ultimately at the end of this action plan you have to complete these all these activities. So it is very important in this action plan while implementing all these strategies. Regarding budget, action plans allow the manager to make supporting marketing budget, that is essentially a projected profit loss statement. It shows the forecasted number of units that would be sold and the average net price for the revenues. So return on investment. So how you are going to invest, okay, at what extent you are going to invest. So you have to prepare the marketing budget accordingly. Okay, you have to explain well in advance the profit and loss statement. It shows the forecasted number of units that would be sold, the average net price for the revenues. That means what is your expenses, and against that expenses what will be your revenue, net revenue. Okay, so you have to work accordingly. Then on expenses side, it shows the cost of production, physical distribution, marketing. The difference is the projected profit. Top management will review the budget and either improve, approve or modify it. ओके, मग तुमचं एक्सपेन्सेस काय असणार आहे, कुठल्या कुठल्या हेडिंगसाठी असणार आहे. ओके, मग प्रत्येक ठिकाणची तुमची प्रोडक्शन कॉस्ट असेल, फिजिकल डिस्ट्रीब्युशन असेल, मार्केटिंगची कॉस्ट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅरिएबल फिक्स कॉस्ट मला लक्षात घ्यायच्या आहेत. यू हॅव टू कन्सिडर दॅट, यू हॅव टू मेजर ऑल दिस कॉस्ट अँड द डिफरन्स इज द प्रोजेक्टेड प्रॉफिट. म्हणजे तुम्ही जे काय सेल करणार आहात, ओके, मग सेल मायनस युअर एक्सपेन्सेस इज इक्वल टू युअर प्रॉफिट. ओके, सो यू हॅव टू calculate your projected profit. Okay,
Then top management will review the budget, either approved or modify it. So you have to prepare the report accordingly, prepare the budget and get it approved by the management. If there are any modification, management will modify it. Then regarding controls, control is the last section of the marketing plan. हे एक लास्ट स्टेज आहे. इट आउटलाइन्स द कंट्रोल मेथड्स दॅट विल बी यूज टू मॉनिटर द डेव्हलपमेंट. गोल्स अँड बजेट्स आर सेट फॉर द स्पेसिफिक टाईम पिरियड. तुमचे गोल्स आहेत ते लॉंग टर्म असतील, शॉर्ट टर्म असतील, ओके, बजेट पण तुमचं असेल. सो यू हॅव टू सेट इट फॉर स्पेसिफिक टाईम पिरियड. बाबा आपल्याला एका वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 6 महिन्यासाठी, क्वार्टरली काय असेल ते तुम्हाला सेट करायचं आहे. ॲट दिस अलाउज द मॅनेजमेंट टू रिव्ह्यू the results each period and identify the business or products that are meeting their goals. मग तुमचं काय जे असेल बजेट वगैरे रिझल्ट असतील तुम्हाला ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस अँड प्रॉडक्ट्स. ओके. आता मार्केटिंग इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. आता याच्यामध्ये मार्केटिंग कंट्रोल आणि इव्हॅल्युएशन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुमचा प्लॅन प्रॉपर वर्क करतोय का नाही करत. मार्केटिंग कंट्रोल इन्व्हॉल्व्स गॅदरिंग इन्फॉर्मेशन ऑन द मार्केटिंग परफॉर्मन्स and comparing the achieved performance against the plan or budgeted performance using predetermined standards and yardstick. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला मार्केटिंग इव्हॅल्युएशन करायचं असेल, कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही काही स्टँडर्ड सेट केले असणार आहे किंवा काही मेजरमेंट टूल्स असतील. विथ द हेल्प ऑफ दॅट यू आर गोइंग टू मेजर द परफॉर्मन्स. तुमचा परफॉर्मन्स कुठला आहे, प्लॅन परफॉर्मन्स आणि बजेट परफॉर्मन्स हा तुम्ही काहीतरी प्लॅन केलेला आहे आणि ॲक्च्युअल तुम्हाला काय आउटपुट भेटतं आहे, ॲक्च्युअल परफॉर्मन्स काय आहे. तो यू हॅव टू कम्पेअर दीज टू परफॉर्मन्सेस. ओके. म्हणजे तुमच्यामध्ये म्हणजे तुम्ही जे काही प्लॅन केलेलं आहे, मार्केट प्लॅन केलेला आहे किंवा ॲक्शन प्लॅन केलेलं आहे, त्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला बजेटेड ॲक्सेप्टेड परफॉर्मन्स काय आहे, कॅल्क्युलेटेड. ओके. व्हॉट यू आर एक्सपेक्टिंग, दिस शुड बी आवर परफॉर्मन्स. आणि ॲक्च्युअल अचीव परफॉर्मन्स काय आहे, असे 2 प्रकारचे परफॉर्मन्स आहे ते तुम्हाला कम्पेअर करायचे आहेत. ओके. ते कम्पेअर केल्यावरती मग तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स कळतो. And then you can evaluate that whether you are on the right track or on the wrong track. Okay. So याच्यामध्ये gathering information on marketing performance and comparing the achieved performance against planned performance or budget performance. मग तुम्ही जो काय एस्टिमेट केला असेल परफॉर्मन्स, बाबा आपल्याला असा असा रिझल्ट मिळणं अपेक्षित आहे आणि ॲक्च्युअली काय भेटलं आहे याचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे विथ द हेल्प ऑफ प्रीडिटरमाइंड स्टँडर्ड्स अँड यार्डस्टिक्स. ओके. इट प्रोव्हाइड्स फीडबॅक, इट रेग्युलेट्स and it exercises restraining influence and redirecting influence. मग याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर फीडबॅक भेटतो अँड यू कॅन रेग्युलेट इट अँड एक्सरसाइज द इन्फ्लुएन्स अँड रिडायरेक्ट द इन्फ्लुएन्स. म्हणजे काही जर त्याच्यामध्ये डेव्हिएशन असेल तर त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करून मॉडिफाय करून काम करतात. द कंट्रोल ऑफ मार्केटिंग ऑपरेशन्स मे बी डिफाईन ॲज अ मॅनेजरल फंक्शन ऑफ मॉनिटरिंग and feedback of actual marketing performance, and it measures and solutions against the pre-planned performance standards with a view to identify deviations, correct the deviations, provide input for the plan reformulation. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत की तुमच्या मार्केटिंग ऑपरेशन कंट्रोल करणं गरजेचं आहे. ओके. यू हॅव टू हॅव अ मॉनिटर, यू हॅव टू टेक द फीडबॅक ऑफ ॲक्च्युअल मार्केटिंग परफॉर्मन्स अँड मेजर अँड गिव्ह द सॉल्युशन्स अगेन्स्ट द प्री प्लॅन परफॉर्मन्स स्टँडर्ड्स. म्हणजे याच्यामध्ये काय डेव्हिएशन आलेलं आहे, काही डिफरन्स आलेला असेल तर तुम्हाला ते परत ॲक्शन करेक्ट करून त्याच्यावरती करेक्टिव्ह मेजर घेणं गरजेचं आहे. ओके. आता कंट्रोलमध्ये काय येतं, ऑब्झर्वेशन ऑफ ॲक्टिव्हिटी बाय मॅनेजमेंट ॲक्च्युअल रिझल्ट्स. मग तुमच्या काय ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यावरती तुम्हाला एक स्ट्रिक्ट वॉच ठेवायचं आहे, ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय चाललं आहे, यू हॅव टू टेक द रिव्ह्यू ऑफ ऑल दिस थिंग्स. सम ऑफ द ॲक्च्युअल रिझल्ट्स विच आर नॉट अकॉर्डिंग टू द डिझायर स्टँडर्ड्स आर नॉट ॲक्सेप्टेबल टू द मॅनेजर. मग तुम्हाला जे ॲक्च्युअल आउटपुट भेटतं आहे, परफॉर्मन्स भेटतो आहे, तो तुमच्या डिझायर्ड स्टँडर्ड्सप्रमाणे नसेल, परफॉर्मन्सप्रमाणे नसेल, ॲक्च्युअल तुम्ही जे बजेटेड केलेलं आहे किंवा तुम्हाला काही जो ॲक्सेप्टेड आहे त्याप्रमाणे होत नसेल तर मॅनेजमेंट विल नॉट ॲक्सेप्ट दॅट. म्हणजे तुम्ही प्लॅन परफॉर्मन्स असा ठरलं आहे की आपला असा असा रिझल्ट भेटला पाहिजे आणि तो जर भेटला नाही, इफ देर इज एनी डेव्हिएशन in that performance, then you have to, then at that instant management will not accept that performance. Okay. The management has certain devices by which the difference between die actual results and standard desired can be controlled. मग मॅनेजमेंट काय करतं की त्याचे सर्टन काही टूल्स अँड टेक्निक्स आहेत किंवा डिव्हायसेस आहेत, त्याने तो डिफरन्स मेजर करतो, ॲक्च्युअल रिझल्ट आणि स्टँडर्ड डिझायर्ड काय आहे आणि हाऊ दॅट कॅन बी कंट्रोल, त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते.
सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही चुकत असेल तर करेक्टिव्ह ॲक्शन्स घेणं, करेक्टिव्ह मेजर्स घेणं खूप गरजेचं आहे. आता व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल सिस्टीम. मग तुमची कंट्रोल सिस्टीम समजा तुम्ही प्लॅन केलेला आहे की मार्केटिंग ॲक्टिव्हिटी अशा करायच्या आहेत, आपला ॲक्शन प्लॅन असा आहे, मार्केटिंग स्ट्रॅटेजी अशा आहेत, आणि जर तुम्ही प्लॅन केला आणि व्हेन यू आर गोइंग टू इम्प्लिमेंट इट इन अ ॲक्च्युअल सेन्स, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली ते इम्प्लिमेंट करायला जातात आणि ते करताना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जर आले तर यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट प्रॉब्लेम, अँड काही प्रॉब्लेम असतील तर सॉर्ट आउट करून त्याच्यावरती परत कंट्रोल तुम्ही करणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमचा ट्रॅक जर चुकला तर यू आर नॉट गोइंग टू गेट डिझायर रिझल्ट्स. म्हणजे तुम्ही एवढा खर्च केला आहे, तुमचं बजेट आहे, या सगळ्या गोष्टी करून जरी तुम्हाला तो रिझल्ट भेटला नाही तर इट इज ऑफ नो यूज. सो यू हॅव टू वर्क अकॉर्डिंगली. Then appraisal of a performance of a subordinate should not be a matter of subjective determination. In other words, control should be definite objective. Employees will respond favorably to the objective standards and impartial appraisal of their work performance. हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. हो सर. हॅलो. 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 सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा Yes, बरं. sir. हॅलो. हा बोला ना सर. हां, मुलांचा आवाज येत नाही. यू आर नॉट रिस्पॉन्डिंग. एक 2 मिनटं वेट फॉर मिनिट. काय आत्ता का लगेच? ओके. मग तू कशावर बोलतो आता? तुम्हाला पाठवू का? जेवढं चालू आहे त्यांचं करायचं. तुम्हाला 5 मिनिटात पाठवलं की नाही ते आता जागी झाले असते. ग्रॅटिट्यूड द्यायला पाहिजे, लास्ट डे आहे ना. हो हो. सगळ्यांना बोलवलं आहे का? नाही, फंक्शन नंतर करणार आहेत वाटतं. नोटबंदी ते शर्मा गेलेच असतं तिथं. काय ठरलं आहे तर ते म्हणजे शर्माचं लेक्चर चालू आहे, मी त्यांना नाही करत डिस्टर्ब. तुम्ही जर पाठवलं तर बरं होईल. ठीक आहे, पाठवतो. अजून कोण होते? जैन मॅडम होते. आता मी इथलाच पाठवतो आहे, तुम्हाला एवढा खास नाही फोटो. हां वर. हो हो हो. नाही. सर एक पासपोर्ट फोटो पाठवा ना, नर्सिंगवाल्यांना लागतं. पासपोर्ट फोटो तुमचा मला व्हॉट्सअपला पाठवा. व्हॅलिडिटी आज आहे का? नंतर करणार. गेम्स आहे का आज? नाही. सर तर म्हटले शर्मा सर तयारीत राहा. आम्ही तयारी केली का? हॅलो. हां, देअर वॉज अ वर्क. ओके. तर मला काय म्हणायचं आहे, आर यू देअर? बिकॉज देअर इज नो रिस्पॉन्स फ्रॉम एनीबडी. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. येस सर. बरं, सगळ्यांनी एकदा व्हिडिओ ऑन करा बरं. मला लेट मी सी वेदर यू आर देअर ऑर नॉट. सर. ओके. अभिजित, प्रणव, ओके, नेहा, अक्षय, मोहिनी, स्मृती, शीतल. So just I want to check whether you are there or not with me. Okay. So what I want to say that कि if I am dealing कि आज attendance खूप कमी आहे. Actually this is about our last chapter. Okay. And I also want to discuss about the case studies. पण अटेंडन्स खूप कमी असल्यामुळे इट इज नॉट पॉसिबल फॉर मी. सो फर्स्ट थिंग इज दॅट की तुम्हाला जे असाइनमेंट दिलेले असतील, केस स्टडी दिलेले असतील, ते यू हॅव टू सॉल्व इन अ टाईम. ओके.
if there are any issues you have to sort out that की बाबा हा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि रिगार्डिंग दिस लेक्चर आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन होत नाही आहे. सो दॅट इज वॉट सम वॉट इशू दॅट आय एम कन्सर्न अबाउट दॅट. मग आत्तापर्यंत तुम्हाला काय समजलं आहे? इज एनीबडी एबल टू व्हॉट यू कॉल समराइज? सो आय कॅन नो दॅट की आय एम ऑन अ राईट ट्रॅक. हॅलो. आत्तापर्यंत जे सांगितलं आहे त्याच्या संदर्भात कोणी एक हे घेऊ शकतं का, रिव्ह्यू घेऊ शकतं का? की टिल द टाईम वॉट यू आर गेटिंग. ओके, वन वे कम्युनिकेशन इज गोइंग ऑन. आय एम जस्ट डिलिव्हरिंग अ लेक्चर विथ द हेल्प ऑफ प्रेझेंटेशन अँड देर इज नो रिस्पॉन्स फ्रॉम एनीबडी. पण कमीत कमी आत्तापर्यंत काय शिकले किंवा कुठले पॉईंट कवर केले ते कोणाला काही सांगता येईल का? येस. Yes. हॅलो. Hello. आवाज ऐकू येतोय का? आवाज ऐकू येतोय का? हो सर. हां, मग काय शिकवलं सांगा हा, ना. मग काय शिकवलं सांगा ना मी. आर यू गेटिंग व्हॉट आय एम डीलिंग विथ? हॅलो. हॅलो. तर नुसती मी बडबड करतोय. तर नुसती मी बडबड करतोय. We are dealing about last We are dealing about last chapter, that is about the marketing plan. till the time I have covered Till the time I have covered regarding the content of marketing plan. content. What are the Content, contents? what are the contents? सांगू शकता का? सांगू शकता का? What are the different contents? What are the different contents of this marketing plan? प्रज्ञा, नेहा, प्रज्ञा, नेहा, शीतल, स्मृती, प्रतीक्षा, मोहिनी, हर्षदा, शीतल, स्मृती, प्रतीक्षा, हरिभाऊ, मोहिनी, अक्षय, हर्षदा, हरिभाऊ, अक्षय, all these people. Abhijit, all these people. Aboli just join now. Aboli just join now. Left, join. So what are the So what are the marketing contents plan? of जे आपण marketing plan जे आपण घेतलेलं घेतलेलं आहे, घेतलंय मी. So आजच घेतले मी. is it So possible for you to list these is it possible for you to list this content? हॅलो. Hello. अरे समजतं का नाही बाबांनो? अरे समजतं का नाही बाबांनो? प्रश्न तरी कळाला का माझा? प्रश्न तरी कळाला का माझा? Or nobody is interested to Or answer. nobody is interested to answer like this. आमच्या lectureला response की आमच्या सरांच्या लेक्चरला रिस्पॉन्स द्यायचा नाही, असं काही आहे का? हॅलो. हॅलो. Hmm? Should I take that way की nobody is Should I interested to answer? take that way की nobody is Hello, interested sir. to answer? हॅलो. हॅलो. कंटेंट सांगायचे सर मार्केटिंग प्लॅनचे. हो हो. हो हो. एक्झिक्युटिव्ह समरी, ओके ओके. मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ओके. ओके. करंट मार्केटिंग सिच्युएशन, व्हेरी गुड. व्हेरी गुड. ऍक्शन प्रोग्राम, बजेट्स आणि कंट्रोल. ओके व्हेरी गुड. ओके, व्हेरी मला गुड. काय म्हणायचं आहे की आणि मला काय म्हणायचं की मी जे सांगितलं आहे ते कळतं का नाही, and just I want to take the review of this thing. तुम्हाला आत्ता आता मी शिकवलं तुम्हाला आता शिकवलेलं आहे. तर if you are not what do you call, तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल, it is of no use. Okay, you are right. हेच अपेक्षित तर मला आहे. हेच अपेक्षित आहे की जे सांगितलेलं आहे at least you should recall the titles or headings. ओके फॉरगेट अबाउट Okay, forget about the explanation of this thing. ते तुम्हाला कळेल किंवा तुमचं MCQ क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये जर असे प्रश्न विचारले आणि if you are not able to answer all these things, तर it is of no use. मग लेक्चर घेऊन काही उपयोगच होणार नाही ना.
of marketing तर plan कंटेंट ऑफ मार्केटिंग प्लॅन मध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही कुठला मार्केटिंग प्लॅन करताय, त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह समरी असेल, करंट मार्केट सिच्युएशन सिनेरिओ असेल, थ्रेट्स अँड अपॉर्च्युनिटीज असेल, ऑब्जेक्टिव्ह आणि इश्यूज असतील, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ॲक्शन प्लॅन, बजेट आणि कंट्रोल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही सांगितल्या पाहिजे, ती माझी अपेक्षा आहे. जर तुम्ही नुसतं लेक्चरला हजेरी लावताय आणि काहीच असेल किंवा ऐकत नाहीये, भरपूर ठिकाणी असं होतं की लेक्चर चालू आहे, स्क्रीन चालू आहे आणि मुलं काहीतरी काम करतायत, म्यूट केलेलं आहे, व्हिडिओ ऑफ केलेला आहे, जस्ट तुमचं ते नाव आणि ऍक्च्युली आज अटेंडन्स पण खूप कमी पाठवून आहे. व्हॉट इज द रिझन आय डोंट नो. आणि ऍक्च्युली आज अटेंडन्स पण खूप कमी आहे. व्हॉट इज द रिझन आय डोंट नो. अटेंडन्स का कमी आहे? हॅलो. हॅलो. सर बहुतेक एक्झाम फॉर्म भरत असतील मुलं, काल पण बरेचसे नव्हते. अरे एवढा वेळ नाही लागत ना रे बाबा. अरे मला डोकं बंद पडलेलं. एवढा वेळ कारण मला काय होतं, वी आर गोइंग टू डील विथ दिस लेक्चर्स. कारण काय होतं, वी आर गोइंग टू डेली दिस लेक्चर्स. एवढं आम्ही तयारी करतो आणि मुलं नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. ओके. तर आपण आतापर्यंत हे पाहिलेलं आहे की ओके, तर आपण आतापर्यंत हे पाहिले की व्हॉट आर द डिफरंट कंटेंट्स ऑफ दिस मार्केटिंग प्लॅन. मार्केटिंग ओके, इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. नंतर मार्केटिंग इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल. So it provides feedback and regulates and exercises restraining influence and redirecting influence. So marketing evaluation मध्ये, so you should be very keen about evaluation कि what is going on, कि I have plan, मेरा plan है marketing का, I have plan accordingly, that is on the paper, and actually I am going to implement that market plan in the market. मग तो आम्ही तो implement करणार आहे, राबवणार आहे. तो राबवताना त्याचं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. मी असा राबवू राहिलेलो आहे. इव्हॅल्युएशन म्हणजे त्याचं काय करायचं आहे, आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे की तो चांगला चालला आहे की नाही, केलेल्या प्लॅनप्रमाणे त्याचं काम चालू आहे का नाही आहे. सो यू हॅव टू मेक द इव्हॅल्युएशन ऑफ दॅट मार्केटिंग प्लॅन. आणि ते इव्हॅल्युएशन करून इफ देर आर एनी डेव्हिएशन म्हणजे काय, जो आपण प्लॅन केलेला आहे, जो मार्ग केलेला आहे, त्या मार्गापासून तो डायव्हर्ट झाला आहे का, किंवा काही चुकीच्या मार्गाने चालला आहे का. तो चुकीच्या मार्गाने चालला असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे की दॅट इज ऑन अ रॉंग ट्रॅक. मग तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी मेजर्स अँड कंट्रोल्स करायचे आहेत आणि तो परत कसा प्रॉपर वेने परत जागेवर येईल, ऑन ट्रॅक येईल हे पाहणं, त्याला कंट्रोल असं म्हणतात. ओके. मग मार्केटिंग इव्हॅल्युएशन काय करतं, इव्हॅल्युएशन कंट्रोल, इट गिव्स द फीडबॅक अँड इट रेग्युलेट्स. मग काही जर झालं तर परत तो त्याला रेग्युलेट करतो आहे, ऑन द ट्रॅक आणतो आहे. आणि एक्झरसाइजेस रिस्ट्रेनिंग इन्फ्लुएन्स अँड रिडायरेक्टिंग इन्फ्लुएन्स. मग त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले असेल त्याला परत तो डायरेक्शन, आउट ऑफ डायरेक्शन गेला असेल तर डायरेक्शनवर आणायचं काम ते करतं. कंट्रोल ऑफ मार्केटिंग ऑपरेशन मे बी डिफाईन ॲज अ मॅनेजरियल फंक्शन ऑफ मॉनिटरिंग अँड फीडबॅक ऑफ ॲक्च्युअल मार्केटिंग परफॉर्मन्स अँड इट्स मेजरमेंट अँड सॉल्युशन अगेन्स्ट द प्री प्लॅन परफॉर्मन्स स्टँडर्ड्स with a view to identify deviations, correct the deviations, provide inputs for the plan reformulation. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की तुम्ही प्रॉपर मॉनिटरिंग करणं गरजेचं आहे, त्याचा फीडबॅक ॲक्च्युअल मार्केटिंग परफॉर्मन्सचा घेणं गरजेचं आहे. यू हॅव टू मेजर इट अँड इफ एनी सॉल्युशन्स अगेन्स्ट दॅट प्री प्लॅन परफॉर्मन्स यू हॅव टू गिव्ह दॅट. म्हणजे त्या स्टँडर्ड जे तुम्ही ठरवलेले आहेत की बाबा आपल्याला असा रिझल्ट मिळणं अपेक्षित आहे, असा परफॉर्मन्स होणं अपेक्षित आहे, तो जर होत नसेल, काही डेव्हिएशन असेल तर तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं आहे आणि ते डेव्हिएशन करेक्ट करायचं आहे. आणि यू हॅव टू प्रोव्हाइड द इनपुट फॉर प्लॅन रिफॉर्म्युलेशन. मग परत तुम्हाला तो प्लॅन तयार करायचा असेल तर त्याच्यावर तुम्हाला इनपुट देणं गरजेचं आहे. आता कंट्रोलमध्ये काय काय गोष्टी येतात. ओके. सो कंट्रोल इन्व्हॉल्व्स फॉलोइंग थिंग्स. फर्स्ट वन इज द ऑब्झर्वेशन ऑफ ॲक्टिव्हिटी बाय मॅनेजमेंट ॲक्च्युअल रिझल्ट्स. ओके. मग तुम्ही त्या ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटीचं जो रिझल्ट भेटणार आहे त्या ॲक्टिव्हिटीवरतून तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करणार आहे. देन सम ऑफ द ॲक्च्युअल रिझल्ट्स विच आर नॉट अकॉर्डिंग टू डिझायर्ड स्टँडर्ड्स आर नॉट ॲक्सेप्टेबल टू द मॅनेजमेंट. मग तुम्हाला जे ॲक्च्युअल रिझल्ट अपेक्षित आहे, तुम्ही ज्या प्लॅनप्रमाणे केलेले आहेत, तुम्हाला जे डिझायर्ड स्टँडर्ड्स आहेत ते जर भेटले नाही तर मॅनेजमेंट ते ॲक्सेप्ट करत नाही. ओके. सो ॲक्च्युअल रिझल्ट शुड मॅच युअर डिझायर्ड स्टँडर्ड्स. ओके. आणि ते नसतील तर मॅनेजमेंट इज नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट इट ॲट ऑल. द मॅनेजमेंट हॅज सर्टन डिव्हाइसेस बाय विच द डिफरन्स बिटवीन
द ॲक्च्युअल रिझल्ट्स अँड द स्टँडर्ड डिझायर्स कॅन बी कंट्रोल. मग त्याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटकडे सर्टन काही टूल्स अँड टेक्निक्स असतात, काही कंट्रोल डिव्हायसेस असतात. त्याच्या थ्रू ते काय करतात, हा डिफरन्स जो असेल तो मेजर करतात आणि जे स्टँडर्ड तुम्हाला रिझल्ट अपेक्षित आहेत त्याप्रमाणे ते कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. सो ह्या गोष्टी देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे की जर तुमचं डेव्हिएशन झालं असेल, डायव्हर्शन झालं असेल तर तुम्हाला ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. देन कंट्रोल शुड बी ऑब्जेक्टिव्ह. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल सिस्टीम. आता ही सिस्टीम कुठे इम्प्लिमेंट करायची आहे की समजा तुम्ही मार्केटिंग प्लॅन केला आहे, कुठल्या बाबतीत प्लॅन केला आहे, कुठलाही असू देत, ओके, तो प्लॅन केलेला आहे आणि तुमच्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या प्लॅनप्रमाणे चालल्या नाही, त्याच्यामध्ये काहीतरी चुका झालेल्या असतील किंवा तुम्ही जे स्टँडर्ड ठरवले त्याप्रमाणे तो प्लॅनिंग होत नसेल, तर तुमचं काय होतं, जे काम आहे ते आउट ऑफ बॉर्डर जातं किंवा तुम्ही ठरवल्याप्रमाणे होत नाही. मग तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट्स आहेत ते स्टँडर्डप्रमाणे भेटत नाही. मग त्या ठिकाणी अशा गोष्टी होतात. तर अशा गोष्टी झाल्यावरती त्या कशा सुधारायच्या, कंट्रोल कशा करायच्या आहेत, त्याच्यासाठी तुमच्याकडे इफेक्टिव्ह कंट्रोल सिस्टीम असणं गरजेचं आहे. म्हणजे रिगार्डिंग टेक एक्झाम्पल ऑफ युअर स्टडी ऑल्सो. तुम्ही MBA करताय, 2 वर्ष तुम्हाला MBA करायचं आहे, डिग्री भेटणार आहे MBAची. तुम्ही ठरवलं MBA फर्स्ट क्लासमध्ये डिस्टिंक्शनमध्ये पास व्हायचं आहे, ओके. मग ते करायचं असेल तर तुम्ही काहीतरी स्पेसिफिक प्लॅनिंग करतायत, ओके, काही ॲक्शन प्लॅन तयार करतायत की नाही, MBA फर्स्ट सेमिस्टरला मी असं असं करणार आहे, सेकंड सेमिस्टरला असं करणार आहे, मला प्रोजेक्ट करायचं आहे, मला हे स्पेशलायझेशन घ्यायचं आहे. आणि त्या केसमध्ये काय होतं की तुम्हाला त्याप्रमाणे काम करायचं असतं, पण काही कारणाने तसं होत नाही. मी वेळेवरती असाइनमेंट सबमिट करेन, मी वेळेवरती माझं अभ्यास प्रत्येक सब्जेक्ट वाईज करणार आहे, मला या सब्जेक्टला एवढे मार्क भेटले पाहिजे, आणि काही कारणाने तुम्हाला तसं करता येत नाही. म्हणजे तुम्ही जो प्लॅन केला आहे त्या प्लॅनपासून तुम्ही भरकटतायत, ओके. मला माझं इंग्लिश सुधारायचं आहे, मला माझे सॉफ्ट स्किल मला डेव्हलप करायचे आहेत, माझे विकनेसेसवरती मला काहीतरी वर्कआउट करून मला ते इम्प्रूव्ह करायचे आहेत, ओव्हरकम करायचं आहे, असं तुमचं ओव्हरऑल प्लॅन असतं. मला एवढं पॅकेजचं सॅलरी भेटली पाहिजे, पॅकेजवाला जॉब भेटला पाहिजे, आणि तुम्हाला तो काही कारणाने तुम्ही तसं हे करत नाही. मग तुम्ही काय करायचं, एक चेकलिस्ट करायची आहे की बाबा मला ह्या ॲक्टिव्हिटी करायच्या होत्या, पण ह्या ॲक्टिव्हिटी काही कारणानिमित्त मी करू शकले नाही. मग मी त्या डेली ॲक्टिव्हिटी आहे का वीकली आहे का त्याचा एक रिव्ह्यू घ्यायचा, वीकली असेल, फोर्टनाईटली असेल, आणि त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन आहे की बाबा मी ठरवलं होतं रोज न्यूजपेपर वाचणार आहे, करंट ट्रेंड्स काय चालू आहेत, करंट ॲक्टिव्हिटीज काय चालू आहे, जनरल नॉलेज मला घ्यायचं आहे, मला फायनान्स स्पेशलायझेशन घ्यायचं आहे, मग फायनान्समधल्या ज्या इंडस्ट्रीमध्ये काय काय गोष्टी चालल्या आहेत त्याच्यावरती मी वर्कआउट करणार आहे, ते समजून घेणार आहे. मग 2 दिवस झालं मी त्याच्यावर वर्कआउट केलंच नाही. मग कंट्रोलमध्ये काय करायचं आहे की तुम्ही त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे एक स्पेसिफिक टाईमप्रमाणे, आणि तुम्ही जे काय प्लॅन केलेलं आहे मग त्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला रिझल्ट भेटतात का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे, किंवा त्या प्लॅनप्रमाणे त्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत का नाही आहे. डेली न्यूजपेपर वाचायचं आहे, मला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, मी महिन्याला एक इंग्लिश बुक वाचणार आहे आउट ऑफ सिलेबस माझ्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी. मी 2 महिने वाचलेलं नाही आहे, ॲक्शन काहीच घेतलेलं नाही आहे. मग 2 महिन्यानंतर तुमच्या लक्षात अरे बाबा वाचलं नाही, मग त्यावेळेस इमिजिएटली तुम्ही ठरवायचं अरे बाबा आत्तापासून मी आजपासून वाचणार आहे, ओके. मग तो तुमचा कंट्रोल झाला. म्हणजे तुम्ही तुमच्या प्लॅनपासून भरकटलेले आहात, तुम्ही जे ठरवलं त्याप्रमाणे काम होत नाही आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲक्शन घेणं गरजेचं आहे, कंट्रोल करणं गरजेचं आहे. मग कंट्रोल सिस्टीमचा हा एक फायदा आहे की तुम्ही जर प्लॅनप्रमाणे वागत नसताल किंवा प्लॅनप्रमाणे जर ॲक्शन होत नसेल तर ते तुम्हाला चेक करायचं काम करतात, काउंटर चेक, कम्पेअर करायचं काम करतात, आणि त्या ॲक्शन्स त्यावरती ॲक्शन प्लॅन असतो काहीतरी कंट्रोल करण्याचा, ओके. सो हे सगळं काम काय करतं, कंट्रोल सिस्टीम करते. मग तुमच्या लाईफमध्ये देखील एक कंट्रोल सिस्टीम असली पाहिजे की तुम्ही प्लॅनिंग केलं तुमच्या लाईफचं. आता हे काय झालं आहे, तुमचं आता एज माईट बी 20 to 25च्या आसपास अराऊंड असेल, ओके. म्हणजे तुमचं एज जरी म्हटलं आपण 60 to 70 इयर्स धरलेलं आहे, त्याच्यातलं 1/3 समजा तुमचं संपलेलं आहे, ओके. मग तुम्ही तुमच्या नेक्स्ट इयरसाठी काय म्हणतो आपण त्याला, लाईफसाठी काही प्लॅनिंग केलेलं आहे का? नसेल केलं तर यू हॅव टू प्लॅन अकॉर्डिंगली. काय प्लॅनिंग करायचं आहे ते ठरवलेलं जर असेल ॲक्शन प्लॅन की मला आता MBA करायचं आहे 2 वर्षामध्ये, MBA नंतर आय विल सर्च फॉर जॉब, आय विल गो फॉर माय बिझनेस, मला माझा बिझनेस डेव्हलप करायचा आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय काय स्टेप्स करणार आहेत किंवा काय काय ॲक्शन प्लॅनमध्ये ॲक्टिव्हिटीज करणार आहेत किंवा तुमची स्ट्रॅटर्जीज काय काय आहेत. पहिली स्ट्रॅटर्जी शॉर्ट टर्ममध्ये की माझा अभ्यास करून मी माझं टेक्निकल नॉलेज, ॲकॅडमिक्स माझं क्लिअर असलं पाहिजे, ओके. मग ते तुमचं क्लिअर आहे का त्याच्यावरती वॉच ठेवायचं आहे. मग तुम्हाला ॲकॅडमिक्समध्ये फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळण्यासाठी काय काय ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे त्याच्यावरती तुम्ही स्टडी करा, आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी करतात का नाही याच्यावरती वॉच ठेवा, कंट्रोल ठेवा. बाबा मी डेली ठरवलेलं आहे न्यूजपेपर वाचायचा आहे, मला इंग्लिश सुधारायचं आहे, दॅट इज वन ऑफ द माय टार्गेट. सेकंड,
मी जो काही क्लासमध्ये अभ्यास होईल त्याचा डेली घरी अभ्यास करणार आहे. थर्ड, मला जे स्पेशलायझेशन घ्यायचं आहे त्याच्या संदर्भात त्या इंडस्ट्रीमध्ये करंट ट्रेंड्स काय चाललेले आहेत, की फ्युचर ऑफ बँकिंग सेक्टर, की आत्ता याच्यामुळे खूप चेंजेस झालेले आहेत, की तुमचा व्याजदर असेल, लोन देण्याची सिस्टीम असेल, तुमचं सेविंगचं इंटरेस्ट असेल, लोनचा इंटरेस्ट असेल, ते खूप चेंजेस झालेला आहे. मग बँकिंगमध्ये इन्व्हेस्ट करून तुम्हाला काही रिटर्न्स भेटणार नाही. मग बँकिंगचं फ्युचर काय असणार आहे, सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे. फिजिकल त्याच्यामध्ये एवढा ट्रान्झॅक्शन होत नाही किंवा कस्टमर एवढा जात नाही, की तुम्ही तुमच्या ट्रान्झॅक्शन बघा फिजिकली किती आहेत आणि ऑनलाईन किती आहेत. म्हणजे ATMचा वापर असेल, गुगल पेचा असेल, मग तुमच्या ट्रान्झॅक्शन मॅक्झिमम सगळे ऑनलाईन होत आहेत. ओके, मग त्या करंट ट्रेंड्समध्ये तुमचं फ्युचर काय असणार बँकिंग सेक्टरचं त्याचा एक स्टडी करा. मग त्याच्याप्रमाणे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठल्या कुठल्या आहेत ते आयडेंटिफाय करा. मग त्याच्यासाठी लागणारे स्किल्स कुठले आहेत ते तुमच्याकडे आहेत का, नसतील तर तुम्हाला ते डेव्हलप करावे लागतील. मग असं ह्या करंट इंडस्ट्रीमध्ये काय चाललेलं आहे, मग फ्युचरमध्ये बँकिंग सेक्टरमधल्या जॉब प्रोफाईल कुठल्या कुठल्या असतील, ओपनिंग्स कशा कशा असतील. ओके, दॅट यू हॅव टू वर्क अकॉर्डिंगली. जर तुम्ही असं प्रॉपर प्लॅन केलं तर डेफिनेटली इट विल बी युजफुल फॉर युअर लाईफ. आणि जर समजा तुम्ही केलंच नाही, ऐन टायमाला समजा तुमचा प्लॅन नाही आहे किंवा प्लॅन केला आहे पण त्या प्लॅनप्रमाणे ॲक्शन घेतलेली नाही आहे, काही स्ट्रॅटेजीज फॉर्म्युलेट केलेले नाही आहेत, तर काय होणार आहे, यू विल ब्लाइंडली गो. ओके, तुमच्याकडे काहीच प्लॅन नाही आहे, देअर विल बी नो डेव्हलपमेंट ॲट ऑल. आणि मग ऐन टायमाला तुम्हाला तो रिझल्ट भेटेल का. तुम्हाला ऐन टायमाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, द्यायचं आहे, की तुम्हाला जॉबची खूप गरज आहे, यू नीड दॅट जॉब व्हेरी, काय म्हणतो त्याला, तुम्हाला तो करायचाच आहे, देअर इज नो ऑप्शन. आणि जर तुमचं प्रॉपर प्लॅनिंग नसेल तर तुम्हाला तो जॉब भेटला नाही तर तुम्ही हे 2 वर्ष डिग्री घेतलेली काहीच कामाची नाही आहे. मग तुम्हाला काय काय वर्कआउट करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा ते शिकायचं आहे, तुमचे ॲडिशनल किंवा एक्स्ट्रा करिक्युलर स्किल्स आहेत ते डेव्हलप करायचे आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला त्याप्रमाणे करून तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. जर हे ॲक्शन प्लॅन तुम्ही तयार केलाच नाही तर तुम्हाला कळणारच नाही तुम्ही कुठे आलात, तुम्ही किती इम्प्रूव्ह झालेला आहात. समजा ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल्स नाही आहे, माझ्याकडे इंग्लिश प्रोफिशियन्सी नाही आहे, माझ्याकडे स्टेज कॉन्फिडन्स नाही आहे, स्टेज डेअरिंग नाही आहे, माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल्स संदर्भात प्रॉब्लेम आहे, आय एम व्हेरी शाय. ओके, रिगार्डिंग स्टडी ओके, आय एम एबल टू गेट फर्स्ट क्लास एनी हाऊ. पण सब्जेक्ट नॉलेज नाही आहे, मी फक्त एक्झामपुरता अभ्यास करतो आहे. ओके, मग मला एक्सपर्ट बनायचं त्या फील्डमधलं. तर अशा गोष्टी आहेत की मला इंटरव्ह्यू क्रॅक करता येत नसेल किंवा माझा CV रेडी नाही आहे, आय एम नॉट एबल टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. ह्या गोष्टी तुम्ही समजा अशा लिहून ठेवलेल्या आहेत की मला इथे ते प्रॉब्लेम येतो आहे. मग हाऊ टू ओव्हरकम आउट ऑफ दॅट. मग तुम्ही तुमचं स्वॉट ॲनालिसिस करायचं आहे, ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत, ह्या गोष्टी नाही आहेत, ह्या माझ्यात विकनेसेस आहेत, दिस विल बी द ऑपॉर्च्युनिटीज टू मी, दीज आर द थ्रेट्स टू मी. असं एक लिस्ट तयार करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय डेव्हलप करायचं तर ॲक्शन प्लॅन करा. विदिन अ मंथ मी ह्या ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. 1.5 महिन्याने माझी एक्झाम आहे तर मी एक्झामच्या अभ्यासाला कधी लागलं पाहिजे, माझ्याकडे सब्जेक्ट किती आहेत, किती सब्जेक्ट मला सोपे आहेत, किती सब्जेक्ट मला टफ किंवा डिफिकल्ट वाटत आहेत, त्याचं वर्कआउट करा. मग डिफिकल्ट सब्जेक्टचा आधी अभ्यास चालू करा. मग तो अभ्यास कधी करायचा, व्हेन यू आर इन दॅट मूड, जेव्हा तुम्हाला वाटतं रे बाबा मी आज अभ्यास करायला मेंटली प्रिपेअर आहे, सो यू कॅन गो अकॉर्डिंगली. तर असं करून मग तुम्ही कंट्रोल चेक करायचं आहे की बाबा महिना झालेला आहे, ह्या महिन्यामध्ये मी ह्या ॲक्टिव्हिटी प्लॅन केल्या होत्या, सो वेदर आय एम एबल टू अचीव दॅट ॲक्टिव्हिटीज ऑर नॉट. मी त्याचा कन्सिस्टंट फॉलोअप घेतला आहे का, त्या इम्प्लिमेंट केल्या आहेत का, त्याच्यावर वर्कआउट केलं आहे का. नसेल केलं तर यू आर नॉट ऑन अ ट्रॅक, यू गेट डेव्हिएटेड. मग कोरोनामुळे घरी राहिलो, एन्जॉय केला, शेतीतलं काम केलं आहे, अभ्यास पाहिलंच नाही, ते ऑनलाईन एक्झाम आहे मी पाहिली MCQ. ओके, तुम्ही एक्झाम पाहिलीत, MCQच्या टेस्ट दिल्यात, एक्झामच्या युनिव्हर्सिटीच्या एक्सटर्नल एक्झाम दिल्यात, मस्त तुम्हाला 100पैकी 80, 85, 90, 95 मार्क भेटलेत, पण तुमच्याकडे सब्जेक्ट नॉलेज आहे का. कंपनी विल कन्सिडर यू ॲज अ कोरोना बॅच. मार्क भरपूर आहेत पण नॉलेज आहे का. वी नो की MCQमध्ये पैकीचे मार्क पडतात किंवा मुलांना कसे मार्क पडतात हे देखील आपल्याला माहिती आहे. मग त्या केसमध्ये तुमच्या बॅचवरती क्वेश्चन मार्क लागतो. देन यू हॅव टू जस्टिफाय युअर सेल्फ, अरे बाबा मला एवढे मार्क पडलेत, मग एवढं नॉलेज मला आहे का. सो यू हॅव टू वर्क अकॉर्डिंगली. सो दीज आर द व्हेरी स्मॉल थिंग्स दॅट यू हॅव टू वर्क. मग याच्यामध्ये कंट्रोल सिस्टीम किंवा इफेक्टिव्ह कंट्रोल सिस्टीम असण्यासाठी की ओके मी MBA करतो आहे, मला खरोखर किती नॉलेज आलं आहे, किती सब्जेक्टचं आलं आहे, मी किती अभ्यास करतो आहे, माझ्यात किती डेव्हलपमेंट झाली आहे. यू शूड ट्रॅक ऑल दीज डेव्हलपमेंट्स विथ द हेल्प ऑफ दिस कंट्रोल सिस्टीम. मग प्रत्येक ठिकाणी तुमचा चेक पॉईंट असला पाहिजे. मग तुम्ही आठवड्याला करा कंट्रोल, की महिन्याला खूप वेळ होतो की तुम्ही ठरवलं की मी महिन्याला एक पुस्तक वाचणार आहे, मी अभ्यास करणार आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. ह्या ज्या गोष्टींची तुम्ही लिस्ट केलेली आहे ती दर आठवड्याला चेक करा की आफ्टर एव्हरी वीक वेदर यू आर एबल टू डू ऑल दीज ॲक्टिव्हिटीज ऑर नॉट. जर आठवड्याला चेक केलं आहे की तुम्ही जर डेव्हिएट झाला आहे, डेव्हिएशन असेल तर तुम्ही परत जागेवरती येऊन ते काम करणं गरजेचं आहे.
Okay, are you getting all these things? Yes, sir. Okay, so should we stop here? We will discuss with this control system next lecture. Okay, on a Okay, Monday be sir. prepared Okay, with sir. your case studies. त्या केस स्टडी तुम्हाला दिलेले आहेत. यू हॅव टू वर्क ऑन दॅट. फर्स्ट यू हॅव टू सर्च हाऊ टू सॉल्व द केस स्टडीज. ओके, व्हॉट आर द स्टेप्स फॉर दॅट अँड अकॉर्डिंगली ट्राय टू प्रेझेंट. आणि ह्यावेळेस आपण ते क्लिअर करून घेऊ प्रत्येक मुलांकडून. सो यू हॅव टू वर्क अकॉर्डिंगली. त्याच्यावरचं जे काही काम असेल प्रॉपर तुम्ही करा. ओके, सो थँक्यू. Thank you, sir.